सो नेक्स्ट इज मेटल्स. कुठले मेटल्स यूज होतात आणि काय पर्पज साठी यूज होतात मॅन्युफॅक्चरिंग किंवा फॅब्रिकेशन प्रोसेस मध्ये सेमीकंडक्टर डिव्हाइसेसच्या. सो व्हरायटी ऑफ मेटल गो इन टू द फॅब्रिकेशन ऑफ पॅसिव्ह पार्ट्स ऑफ इंटिग्रेटेड सिलिकॉन अँड थिन फिल्म सर्किट. सिलिकॉन आणि थिन फिल्म सर्किट जे आहेत त्याच्या पॅसिव्ह पार्ट्स फॉर्म करण्यासाठी हे जे मेटल्स आहेत ते यूज केले जातात. सो हाय लेवल ऑफ प्युरिटी टू बी एन्श्योर्ड सिन्स even low percentage of undesirable elements may lead to determination of device characteristic. तर जितकी प्युरिटी जास्त असेल, ज्यांची प्युरिटी जास्त असेल असे जे मटेरियल्स आहेत ते यूज होतात. म्हणजे त्यातल्या त्यात लाईक ॲल्युमिनियम जर तुम्हाला यूज करायचा असेल, त्या प्युरेस्ट फॉर्मचा जो ॲल्युमिनियम आहे त्याची प्युरिटी खूप हाय लेवलची आहे असं यूज होतं. जर त्याच्यामध्ये थोडे पण काही इम्प्युरिटी असेल दुसरी, तर ती त्या डिव्हाइसचे कॅरेक्टरिस्टिक जे आहेत त्या खूप जास्त ड्रास्टिकली त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स दिसू शकतो या केसमध्ये. सो कुठले कुठले फंक्शन परफॉर्म करतात मेटल्स. सो ॲज अ कॉन्टॅक्ट बिटवीन एक्सटेरियर लीड्स अँड इंडिव्हिज्युअल फंक्शन एरियाज. जे इंडिव्हिज्युअल फंक्शन एरियाज लाईक इफ यू गो फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कपॅसिटर्स. तुम्हाला कॅपॅसिटर फॉर्म करायचे आहेत तर तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये दोन मेटलच्या प्लेट्समध्ये एक जो हे आहे डायइलेक्ट्रिक जे मटेरियल आहे त्याची लेअर यूज होत असते ज्यावेळेस आपण इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर जो आहे तो फॉर्म करतो किंवा कुठलाही कॅपॅसिटर फॉर्म करताना जे मेटॅलिक प्लेट्स आहेत त्याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल जे आहे ते यूज केलं जातं. तर त्याचे जे लीड्स आहेत ते आणि ज्या मेटॅलिक प्लेट्स आहेत ते फॉर्म करण्यासाठी हा जो मेटल आहे तो यूज केला जातो. सो कॉन्टॅक्ट अँड एक्सटेरियर लीड्स म्हणजे तुम्हाला सांगितलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल त्याचे, आणि त्याचे जे फंक्शन एरियाज आहेत म्हणजे अल्टरनेट जी लेअर आहे ती मेटलची असणार आहे तर त्याच्यासाठी जे मेटल्स आहेत ते यूज होतात. The external leads provide mechanical support and thermal dissipation. सो त्याच्यासाठी मेकॅनिकल सपोर्ट आणि थर्मल डेसिपेशन प्रोव्हाइड करण्यासाठी एक्सटर्नल लीड्स जे आहेत त्यांचं फंक्शन असतं. इट कॅन बी युज्ड टू ऍक्ट ॲज अ रेजिस्टन्स. राईट, ॲज आय टोल्ड यू की इंडिव्हिज्युअल फंक्शन एरियाज मध्ये मी तुम्हाला सांगितलं कॅपॅसिटरच्या प्लेट्स तयार करण्यासाठी मेटल जे आहेत ते यूज होतात. ऍक्ट ॲज अ रेजिस्टन्स तुम्हाला सांगितलं वेपर डिपॉझिशन टाईप, इव्हॅपोरेशन टाईप ऑफ जे रेजिस्टन्स आहेत. वेगवेगळे रेजिस्टर्सचे टाईप्स आहेत त्याच्यामध्ये एक जो टाईप आहे तो मेटल फिल्म रेजिस्टर असा पण आहे आणि तो त्याच्यावर मेटलचं जे आहे ना ते इव्हॅपोरेट करून डिपॉझिशन केलं जातं. सो ते ॲज अ रेजिस्टर ऍक्ट होत असतं म्हणून त्याच्यामध्ये मेटल्स जे आहेत ते यूज होतात. कॅपॅसिटरच्या ज्या अल्टरनेट प्लेट्स आहेत त्या मेटॅलिक प्लेट्स असतात आणि त्यांच्यामध्ये जी लेअर असते ती डायइलेक्ट्रिक मटेरियलची लेअर असते. सो त्या ज्या मेटॅलिक प्लेट्स आहेत त्या तयार करण्यासाठी हे जे मेटल्स आहेत ते यूज होत असतात. देन नेक्स्ट इज कपॅसिटन्स मटेरियल. तर कपॅसिटन्स फॉर्म करण्यासाठी कुठले मटेरियल्स यूज होतात आणि त्यांचे फीचर्स काय काय आहेत, काय काय फीचर्स आहेत बघा. सो अ पिन होल फ्री कंटिन्युअस लेअर शुड बी देअर. त्याच्यामध्ये पिन होल पण राहणार नाही असे कंटिन्युअस लेअर जे आहेत ते यूज होतात कॅपॅसिटर्सचे. पिन फॉर एक्झाम्पल आता तुम्ही कुठेतरी वापरलं ऐकलं असेल किंवा वाचलं असेल की कार्डबोर्ड जे आहेत ना ते यूज होतात. कार्डबोर्ड माहिती ना त्याच्यामध्ये होल्स असतात, एकदम बारीक 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 होल्स असतात. तर ते ज्यावेळेस ॲज अ डायइलेक्ट्रिक मटेरियल यूज म्हणून यूज करायचे असतील त्यावेळेस ते एक केमिकल सोल्युशन असतं त्याच्यामध्ये ते बुडवले जातात, त्याच्यामध्ये डीप केले जातात आणि मग त्याच्यानंतर ते ॲज अ डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणून तिथे यूज होत असतात. सो इट शुड हॅव अ पिन होल फ्री कंटिन्युअस लेअर टू फॉर्म अ कपॅसिटन्स. देन इट शुड हॅव अ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. याचा जो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे जे मटेरियल्स आपण यूज करतो त्यांना काहीतरी डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हायर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असला पाहिजे. लो लॉस फॅक्टर ऍट डिझायर्ड फ्रिक्वेन्सी. देन एज ऑफ मेकिंग लो लॉस कॉन्टॅक्ट. जितका लॉस कमी असेल तेवढं चांगलं, त्याच्यामुळे तसे मटेरियल्स इथे यूज होतात. देन ॲबिलिटी टू विस्टँड थर्मल स्ट्रेसेस विदाउट क्रॅकिंग. टेम्परेचर खूप जास्त असेल तरी क्रॅक न जाता ते त्याने परफॉर्म केलं पाहिजे कंटिन्युअसली. एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत कपॅसिटन्स मटेरियलचे, तर सिलिकॉन डायऑक्साईड, सिलिकॉन ऑक्साईड, झिंक सल्फाइड अँड मॅग्नियम फेराइट. तर हे जे एक्झाम्पल्स आहेत हे आहेत जे मटेरियल कपॅसिटन्स साठी यूज होतात त्यांचे. सिलिकॉन डायऑक्साईड, देन सिलिकॉन ऑक्साईड, झिंक सल्फाइड अँड मॅग्नेशियम फेराइट. तर हे जे आहेत हे मटेरियल्स आहेत.
नेक्स्ट इज जंक्शन कोटिंग. जंक्शनचं जर कोटिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी कुठले मटेरियल्स यूज होतात. सो रेझिन्स आर यूज्ड मोस्टली फॉर द कोटिंग पर्पज ऑफ जंक्शन. अँड फॉर व्हॉट पर्पज रेझिन इज यूज्ड? सो बेसिकली इट इज यूज टू प्रोटेक्ट अँड पॅसिव्हेट द सेमीकंडक्टर डिव्हाइस. त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि पॅसिव्हेशन प्रोव्हाइड करण्यासाठी हे जे रेझिन्स आहेत ते यूज होतात ॲज ए जंक्शन मटेरियल फॉर कोटिंग. Their high purity silicon resins are commonly used for this purpose. The several silicon modified polyester resins are coming into use. बरेचसे जे आहेत ते यूज मध्ये येत आहेत. त्याच्यामध्ये पॉलिस्टर रेझिन्स जे आहेत ते सिलिकॉन मॉडिफाईड पॉलिस्टर रेझिन्स आहेत. आणि आता नवीन जे येतात ते सिलिकॉन मॉडिफाईड पॉलिस्टर रेझिन्स जे आहेत ते यूज केले जातात जर्मेनियम डिव्हाइसच्या कोटिंग साठी. Several junction coating resins are available. It is essential to check at least 2 of these to find one that will satisfactory from the point of view of performance and long life. जे लॉंग लाईफ देत असेल आणि ज्याचा परफॉर्मन्स जो आहे तो स्टेबल असेल तर असं जे मटेरियल आहे ते यूज केलं जातं रेझिन जंक्शन कोटिंग साठी. म्हणजे असं जे रेझिन आहे ते यूज केलं जातं जंक्शन कोटिंग साठी. सो ज्यावेळेस आपल्याला एखादं मटेरियल जंक्शन कोटिंग साठी यूज करायचं असेल त्याच्या 2 महत्वाचे पॉइंट्स आहेत ते चेक केले जातात. त्यामध्ये आहे एक परफॉर्मन्स आणि दुसरं आहे लॉंग लाईफ. सो इट शुड हॅव अ व्हेरी लॉंग लाईफ अँड शुड गिव्ह अ स्टेबल परफॉर्मन्स. So highly purified silicon resins, being chemically inert to semiconductor material, are important resins commonly used. Mostly जे highly purified silicon resins आहेत ते सगळ्यात जास्त यूज केले जातात फॉर जंक्शन कोटिंग पर्पज. They are relatively free of inorganic functional groups which may be released from other resins and causing undesired surface condition. So जे दुसरे रेझिन्स आहेत त्याच्यापासून रिलीज होणारे जे काही इनऑर्गॅनिक आहेत त्यांच्यासोबत त्याचं रिएक्शन होत नाही आणि त्याच्यामुळे अनडिझायर्ड सरफेस कंडिशन्स ते अवॉइड करतो. आणि त्याच्यामुळे जंक्शन कोटिंग साठी हे जे हायली प्युरिफाईड सिलिकॉन रेझिन्स आहेत ते यूज केले जातात. The coating resin must be experimentally matched to the type of device to be coated. ज्याचं कोटिंग केलं आहे ते त्याने मॅच केल्या पाहिजेत ज्या रिक्वायर्ड क्वालिटीज किंवा प्रॉपर्टीज आहेत त्या पर्टिक्युलर डिव्हाइसच्या, त्या तिथे रिफ्लेक्ट करता आल्या पाहिजेत त्या कोटिंग मटेरियलला. म्हणजे त्याने स्वतःच्या काही ऍडिशनल प्रॉपर्टी त्याच्यामध्ये ऍड करायला नको. आणि त्याच्यामुळे तसं जे मटेरियल आहे ते यूज केलं जातं जंक्शन कोटिंग साठी. Silicon modified polyester resins are used on germanium device to improve physical strength of occasionally used in thin layer to protect and passivate the junction. जे जर्मेनियम डिव्हाइसेस आहेत त्याच्यामध्ये सिलिकॉन मॉडिफाईड पॉलिस्टर जे आहेत ते यूज केलं जातं. कशासाठी? त्याची फिजिकल स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करण्यासाठी ते यूज केलं जातं. हिअर तर काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत ज्यावेळेस आपल्याला ऍज ए प्रोटेक्शन सर्किट म्हणून यूज करायचं असेल, जंक्शन प्रोटेक्शन साठी यूज करायचं असेल कोटिंग मटेरियल त्यावेळेस. तर एक्स्ट्रीम प्युअर रेझिन असलं पाहिजे. इट शुड नॉट बी डायल्युटेड. इट शुड बी डायल्युटेड विथ इलेक्ट्रॉनिक ग्रेड झायलिन ऑर झायलॉल ओनली. दुसऱ्या मटेरियल सोबत ते डायल्यूट केलेलं नसलं पाहिजे. देन क्युरिंग should be clean and on circulation ovens. Then some oxygen is required. Properly cure व्हायला पाहिजे सिलिकॉन रेझिन, त्याच्यासाठी काही ऑक्सिजन रिक्वायर्ड असतो आणि ते जे क्युरिंग आहे ते क्लीन असलं पाहिजे. Proper processing of the resin helps to stabilize the PIV breakdown level, peak inverse voltage आपण त्याला म्हणतो breakdown level, and increase the electrical strength along the junction surface. तर याचं जर प्रॉपर प्रोसेसिंग केलेलं असेल रेझिनचं तर ते ब्रेकडाऊन लेवल जे आहे PIV ती स्टॅबिलाइज करण्यासाठी, म्हणजे एका पर्टिक्युलर व्होल्टेजलाच ते ब्रेकडाऊन होईल, त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी व्होल्टेजला ते होणार नाही. तर ही जी स्टॅबिलिटी आहे ती आपण प्रोव्हाइड करू शकतो बाय यूज ऑफ प्रॉपरली प्रोसेस्ड रेझिन मटेरियल. अँड इट विल ऑल्सो यूज टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ द जंक्शन सर्फेस. Then next is device spotting. So grease-like silicon material
known as potting compound are used to pot the diodes and the transistor in their hermetically sealed metal cases. तर पॉटिंग साठी जे ग्रीस सारखं सिलिकॉन मटेरियल आहे ते यूज केलं जातं डायोड किंवा ट्रान्झिस्टर जे आहेत ते फॉर्म करण्यासाठी. These materials have high purity, low moisture content, high thermal conductivity and good dielectric properties. हे जे ग्रीस लाईक सिलिकॉन मटेरियल आहेत त्याच्यामध्ये या प्रॉपर्टीज असल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये आहे एक तर ते खूप जास्त प्युअर असले पाहिजे, हायली प्युअर असले पाहिजे. दे शुड नॉट हॅव मोर मॉइश्चर कंटेंट, दॅट मीन्स दे शुड हॅव लो मॉइश्चर कंटेंट. त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी जी आहे ती हाय असली पाहिजे आणि दे शुड गिव्ह द good dielectrical properties. These properties stabilize the life characteristic of device by keeping junction temperature and cushioning the junction against shock. तर या जर प्रॉपर्टीज तो सॅटिस्फाय करत असेल ते मटेरियल तर त्याच्यामुळे ते जे डिव्हाइस त्याचं लाईफ जे ते इन्क्रीज होतं. सो सिलिकॉन फ्लुइड्स, dielectric gels and flexing potting resins are used to till the metal enclosure of specifically designed devices. तर हे जे मटेरियल्स आहेत ते यूज केले जातात. त्याच्यामध्ये आहे सिलिकॉन फ्लुइड, डायलेक्ट्रिक जेल अँड फ्लेक्सिंग पोटिंग रेझिन्स. Next is packaging. So the reliability is caused for solid state devices by suitable ambient enclosure or packaging. Metal cans, sealed glass containers satisfy the extreme requirements of space and military uses. Space आणि military uses साठी जे metal cans आणि sealed glass आहेत ते यूज केले जातात पॅकेजिंग साठी, whereas जे बाकीचे आहेत त्याच्यामध्ये प्लास्टिक पॅकेज यूज केले जातात. So plastic packaged molded in phenolic, silicon, alkyl or epoxy are used in computer and entertainment. जे बाकीचे इक्विपमेंट्स आहेत त्याच्यामध्ये प्लास्टिक पॅकेजिंग ते आहे ते यूज होतं. स्पेस आणि मिलिटरी मध्ये मात्र मेटल कॅन्स आणि सील्ड ग्लास जे ते यूज होतात का त्याचं लाईफ जे आहे ते जास्त असतं. शिवाय त्यांच्या ज्या बाकीच्या प्रॉपर्टीज आहेत त्या स्टेबल राहतात इन केस ऑफ कॉन्टॅमिनेशन विथ केमिकल और मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल जे आहेत त्याच्या प्रॉपर्टीज जे आहेत त्या नॉर्मली कॉन्स्टंट राहतात, त्याच्यामुळे ते यूज होतात. The thermal stability of organic plastic limits the output and life characteristic of these devices. टेम्परेचर खूप जास्त जर झालं तर त्या केसमध्ये जे प्लास्टिक आहे ते मेल्ट होऊ शकतं आणि त्याच्यामुळे त्याचं जे आउटपुट आहे आणि लाईफ आहे ते एक पर्टिक्युलर ऍप्लिकेशन साठी किंवा पर्टिक्युलर रेंज पर्यंतच ते वर्क करू शकतं. त्याच्यामुळे त्याची थर्मल स्टॅबिलिटी जे आहे ते एक लिमिटेशन आहे जे प्लास्टिक पॅकेजिंग आहे त्याचं. The device characteristic change with time in many plastic packages. So त्याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या टाइम सोबत चेंज होत जातात. नॉर्मली बघा आता हे मी याच्याबद्दल नाही, जनरल ऑब्झर्वेशन जे आहे ते सांगते. जर तुमच्याकडे एखादं व्हेकल असेल टू व्हीलर आणि ती जर तुम्ही उन्हात पार्क करत राहाल काही दिवसांपर्यंत तुमच्या लक्षात येईल त्या गाडीचा कलर जो आहे तो चेंज झालेला. सो बेसिकली टेम्परेचरचं जे आहे तो त्याच्यावर इफेक्ट होत जातो. आणि तसंच या जे आपले सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आहेत त्याच्यामध्ये जर पॅकेजिंग साठी प्लास्टिक यूज केलं तर त्याच्या पण ज्या कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या विथ टाइम चेंज होत जातात. काही पर्टिक्युलर त्याचं जे लाईफ पिरियड असेल तोपर्यंत तो प्रॉपर आणि व्यवस्थित वर्क करेल, पण त्याचं जर लाईफ हे म्हणजे काही तो पिरियड जर क्रॉस झाला, सपोज 5 वर्ष वगैरे असेल तर 5 वर्षापर्यंत ते व्यवस्थित काम करेल आणि त्याच्यानंतर मात्र त्याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक आहेत ज्या त्याने दाखवल्या पाहिजे त्या तशाच राहणार नाही जशा त्या आधी होत्या. सो दॅट मे चेंज विथ द टाइम. जसा टाइम वाढत जाईल तशा त्याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या चेंज होत जातात. सॉरी. Then the high temperature, good chemical compatibility, high thermal conductivity and long-term stability of device characteristics are some of the advantages. पण याचे काही ऍडव्हान्टेजेस पण आहेत जे प्लास्टिक पॅकेज आहे त्याचे. जसं हाय टेम्परेचर, काही प्लास्टिकचे ते खूप हाय टेम्परेचर पर्यंत पण वर्क करू शकतात. जशी तुमची पाण्याची टाकी आहे ती जर तुम्ही वर ठेवलेली असेल ती वर्षानुवर्ष बरेच वर्षापर्यंत ती प्रॉपरली वर्क करते. ते त्यांना त्यांची जी केमिकल कंपॅटिबिलिटी असते ती खूप चांगली असते. Then they have a high thermal conductivity and long-term stability. The certain critical performance devices may demand on inert gas or vacuum ambient will require sealed metal cans or sealed glass envelopes.
सो बेसिकली जसं मी तुम्हाला सांगितलं मिलिटरी आणि स्पेस ऍप्लिकेशन जे आहेत त्याच्यामध्ये मेटल कॅन्स किंवा सील्ड ग्लासचे ते यूज होतात. तसंच त्या व्यतिरिक्त इनर्ट गॅस किंवा व्हॅक्युम वर वर्क करणारे जे डिव्हायसेस असतील त्याच्यासाठी सुद्धा सील्ड मेटल कॅन्स किंवा ग्लास एनव्हलप्सचे ते ऍज अ पॅकेजिंग डिव्हाइस म्हणून यूज होतात. So here we end with our unit number 4, and if you have any questions you can ask me now.